काल आपण मला वाटतं ऍडिशन आणि सबट्रॅक्शन बघितली, बरोबर आहे? अल्जेब्रिक एक्सप्रेशनची ऍडिशन आणि सबट्रॅक्शन. तर आज जो त्याच्यातला नेक्स्ट जो पार्ट आहे दॅट पार्ट इज मल्टिप्लाइंग अ मोनोमियल बाय मोनोमियल, है ना? मोनोमियलनी मोनोमियललाच कसं मल्टिप्लाय करायचं, आता इथे म्हणजे एकदम सिंपल आहे, पण बघू आता जरी दिले तर. बघा एक्सरसाइज 9.2 याच्यामध्ये काय बघा, फाइंड द प्रोडक्ट ऑफ द फॉलोइंग पेअर ऑफ मोनोमियल. सरळ सरळ मल्टिप्लिकेशन. सर टाइम सांगा ना. टाइम शेवटी डिस्कस करू ना आपण 5-10 मिनिटात शेवटच्या. ओके बघा, फाइंड द प्रोडक्ट म्हणते फर्स्ट 4 into 7p. आता खरं तुम्हाला येते हे, पण बघू तरी पण काय करत असं बघा, कसं करायचं. 4 into 7 28 p ला p. मल्टिप्लिकेशन मध्ये तुम्हाला काल म्हणल्याप्रमाणे, हा काल मी जसं म्हटलं तसं मल्टिप्लिकेशन करताना तुम्हाला व्हेरिएबल सारखीच असली पाहिजेत असं काही नाही, बरोबर आहे? व्हेरिएबल सारखे जरी नसले तरी मल्टिप्लिकेशन होत. थोडी दिसना, थोडं याच्यामध्ये या रेंज मध्ये या, दिसते. सर तुम्हीच रेंज मध्ये नाहीत, माझ्या इकडं फुल रेंज आहे. नाही सर, यायली आम्हाला, यायली. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. -4p आणि 7p. सांगता येईल? बघा, एक मायनस आहे, दुसरं प्लस आहे. काय येईल? सर 28p. 28. हा बघा, सिम्बॉल कोणतं द्यायचं? p प्लस. प्लसच. नीट बघा, एक मायनस आहे, एक प्लस आहे. मायनसचं सर. हा मायनस. सर p इंटू p, p स्क्वेअर येते. हा श्रावणी राईट, अक्षरा स्क्वेअर राहिला. ओके, सो इट इज अ -28p स्क्वेअर. हा ते pp इथं हे मल्टिप्लिकेशन आहे ना, मल्टिप्लिकेशन मध्ये pp चा स्क्वेअर घ्यायचा असतो, नुसतं घेता येत नाही. ते आपण ऍडिशन मध्ये घेतो, असं pp घ्यायचं असतं ना ऍडिशन मध्ये, मग 11p समजा असं एक प्लस असेल तर. ठीक आहे, ऍडिशन मध्ये त्याचा स्क्वेअर होत असतो, सॉरी मल्टिप्लिकेशन मध्ये त्याचा स्क्वेअर होत असतो. ओके ओके, चल नेक्स्ट बघा. -4p आणि 7pq. काय म्हणले सर? इथे लिहिले प्रॉब्लेम बघा, -4p इंटू 7pq. सर काय करायचं यायचं? मल्टिप्लिकेशन. त्यांना सुरुवातीला बेसिक दिलेत, मग हळूहळू अवघड येईल हळूहळू. आता तुम्हाला येते ती गोष्ट वेगळी, आता तुम्ही मागच्या वर्षी शिकले सगळं. दाखवा ना. काय म्हणले? सर -28p स्क्वेअर क्यूब. एक्झाम्पल सोडवून दाखवा ना.
हा हा बघा -4p इंटू 7p³ बरोबर आहे, असं एक्झाम्पल आहे. सर हे बघा मायनस minus- आणि हे दुसरं म्हणजे मायनस येणार आहे. एक मायनस आहे एक प्लस आहे म्हणजे सिम्बॉल कोणतं येणार आहे मायनसचं. त्यानंतर कोइफिशियंटचं मल्टिप्लिकेशन 7 × 4 28 मग सारख्या याचं मल्टिप्लिकेशन दॅट इज p² आणि q. सो आन्सर इज -28 p² q. ओके राईट. कृष्णा Yes. अक्षरा राईट. ओके ओके. गौरी मायनस राहिलं, हा दिले नंतर श्रावणी Sir, राईट. minus- square cube. काय म्हणले? ओके चला नेक्स्ट. 4p³ -3p. का -4p. -12p4. राईट. बघा हे इंटू घेतो डायरेक्ट. हे मायनस प्लस मायनस 4×12 आणि 3 आणि 1 म्हणजे सगळे मिळून पॉवर किती झाले 4. सो -12p⁴. राईट. श्रावणी, ऋषिकेश, गौरी राईट. ओके. So it is a -12p⁴. And next example 4p into 0. Yes, it's a 0 because 0 multiplied by anything it becomes 0. 0. Okay. राईट. अक्षरा, श्रावणी, गौरी राईट. ओके. नेक्स्ट बघा आता प्रश्न कसा आहे. प्रश्न नीट आहे का. फाइंड द एरियाज ऑफ रेक्टँगल्स. Find the area of rectangles with the following pairs of monomial as their length and breadth respectively. म्हणजे मी तुम्हाला आता काय करणार, लेंथ आणि ब्रेथ देणार एखाद्या रेक्टँगलची. तुम्हाला सांगायचंय की व्हॉट शुड बी द एरिया ऑफ दॅट रेक्टँगल. त्या रेक्टँगलचा एरिया काय असेल. ठीक आहे. तर पहिली पेअर दिली त्यांनी बघा PQ. जर त्याची लेंथ P आणि ब्रेथ Q असेल तर व्हॉट विल बी द एरिया ऑफ रेक्टँगल. सांगा. into q. Yes, right. Savani, right. It's a PQ only. फक्त मल्टिप्लिकेशन होईल. सांगा सगळ्यांनी सांगा, उत्तर सांगायचं फास्ट. pq. PQ. हा, कारण एरिया ऑफ रेक्टँगल आपल्याला माहिती काय, लेंथ इंटू ब्रेथ. त्यात एक जर P असेल आणि दुसरे Q असेल तर त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे PQ. PQ येणार ना. हो ना, PQ येणार ना. नेक्स्ट बघा, नेक्स्ट पेअर आहे 10m, 5n. लेंथ 10m, ब्रेथ 5n. Yes, right. Gauri, Shravani, right. It is a 50 mm. Yes. Soham, Akshara, Shravani, right. Okay. 50 mm. It is a 50 mm. सर मल्टिप्लाय करायचं. ओके. नेक्स्ट आहे 20x², 5y². $100x²y². राइट. चलो गौरी राइट, ऋषिकेश राइट, सर श्रावणी राइट. हे करू सर. हा सर 20x² आहे आणि इकडे 5x² असलं तर मग 100x4 होतं ना. मग काय पुन्हा सांग. आता हे 20x² आहे आणि इकडे 5y² आहे. हो है ना. तर मग इकडे 5x²
तर मग दोन्हीचे ऍड होऊन x4 होत होतं ना 100 हो x4. हो, मग 100x4 आलं असतं मग. येस सर. हा हा, ओके. चलो नेक्स्ट, याचं काय येईल मग? 100x² y² सारखी सारखी असेल तर सर ऍडिशन होईल पॉवरची. चला नेक्स्ट, 4x, 3x². 12x³ Right. It's a 12x³. Yes, Gauri Shravani, right. It's a 12. Right. It's a 12x³. Next. 12x³. Yes, right. Next बघा, 3mn 4np. 12mn square p. It's a 12mn square p. 12mn²p. चला, त्यानंतरचा प्रश्न बघा. आता या सिरीज मधलं संपलं. कम्प्लीट द फॉलोइंग टेबल ऑफ प्रोडक्ट्स म्हणते. आता खरं म्हणजे तुम्हाला चार्ट हे होमवर्कला करा. चार्ट मी तुम्हाला ग्रुपवर टाकतो. असंच सेम मल्टिप्लिकेशन करायचे, फक्त सेम चार्ट आहे बघा. असं जे तुम्ही आता केलं ना, हे आता जे मल्टिप्लिकेशन करायचं ना, 2 2 1 1च मोनोमियलचं, सेम तसं करायचं आहे. ठीक आहे, ते चार्ट मी ग्रुपवर टाकतो. आपण नेक्स्ट प्रश्नाकडे बघूया. ऑब्टेन द व्हॉल्यूम ऑफ रेक्टँग्युलर बॉक्सेस विथ द फॉलोइंग लेंथ, ब्रेथ अँड हाईट. मला सांगा, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर व्हॉल्यूम ऑफ रेक्टँगल? सांगता येईल कोणाला? व्हॉट इज L द into फॉर्म्युला? हा, काय सोम सांग. L into breadth. Length into breadth into height. Height. Breadth Right. into height. into b into h. Right. So it is length, breadth and height. मग आता जसा तुम्ही एरिया काढला, राईट. आता जसं तुम्ही एरिया काढला तसं तुम्हाला आता व्हॉल्यूम काढायचं आहे. तर तुम्हाला तिन्ही त्याचा तुम्ही देणार. काय देणार? लेंथ एकदा देणार, ब्रेथ देणार आणि हाईट देणार. LBH दिल्यानंतर तुम्हाला तिन्हीची पण व्हॉल्यूम काढायची आहे. ओके. चला फर्स्ट घ्या. 5A व्हॉल्यूम काढायची, कॉमा 3A², कॉमा 7A to the power 4. So what is volume of this? हाँ सर 105A7. Sir, 105A7. Right. So it is 105A7. Yes, Gauri, Soham, right. Shravani, right. Okay. Next pair. Next is 2P, 4Q, and yet R. And sir, answer is 64PQR. 64 PQR. Answer is 64PQR. Yes. Yes, Gauri, Shravani, Soham, right. So answer is what? 64 PQR. Okay, next. XY, 2x²y. And next one is 2xy². Sir, answer is 4x4y3. Y3 नाही, Y4 and Y. Y4. Sir, 4x5y4 येतात. Oh. Right, Gauri, Shravani, right. It is 4x4y4. बघा, 2 into 2 4, 4 into 1 4.
x किती आहेत मोजा 1 2 3 आणि 4 सो x to the power 4 and y to the power also 4 x 4 y 4 दोन अक्षर आहेत बघा okay next a to b and 3abc 6 ABC. बघा मी काय लिहिले मी पुस्तकात सांग रे मी काय लिहिले मान नीट 6 ABC, sir. मी काय लिहिले पहा रे बर सर मी पुस्तकात बघून सर ते सांगेन. 2P पुस्तक 4Q आणि 8R मध्येच अडकलंय आमचं. कोणतं कोणतं सर ते हे का? 2P 4Q तुम्ही लिहिलं सर होतं ते ना, त्याच्यामध्ये अडकून अडकलंय. बसलंय, तुम्हीच एकदा बघा. चला आता निघलं का नाही सर ते आता नाही सर निघलं नाही. हा आला आला आला. हा सर हा. दिसा ना आम्हाला काहीच. सर यायले व्हाईट बोर्डवर लिहू का नाही तर मी याच्या माझ्या दुसऱ्या क्लिअर व्हाईट सर बोर्डवर 6A square B square C. हा Sir, राईट 6A square B square C. हा सर 6 तुमच्या व्हाईट बोर्ड वर लिहा सर. बी स्क्वेअर सी ओके एक काम करतो उद्यापासून मी काय करेल नाही तर व्हाईट बोर्डवर लिहितो आणि तुम्हाला डायरेक्ट सगळं व्हाईट बोर्ड दिसून जाईल कॅमेरा चालू करून ओके सर. Okay, sir. आता आता करता येईल पण आता वेळ वाया जाते नंतर उद्या आधीच करून ठेवतो हो सर उद्यापासून करा. हा ठीक आहे चला नेक्स्ट प्रश्न बघा सगळ्यांचं उत्तर आले जवळपास राईट सत्यम श्रावणी राईट ओके बघा ऑब्टेन द प्रोडक्ट ऑफ तसंच करायचंय तिघांची मल्टिप्लिकेशन करायचंय बघा आता तुम्हाला खरं हे येत नाही का हे येते सगळं मला माहिती सगळ्यांना येते हे पण पुन्हा मुद्दाम प्रॅक्टिस कशामुळे घ्यायलो कारण याच्यामध्ये नंतर हार्ड एक्झाम्पल येणार आहेत हे सध्या आपलं बेसिक चालू त्याच्यामुळे तुम्हाला वाटत असेल काय घ्यायला सर पण हे कसं आहे बेसिक व्हायला पाहिजे सुरुवातीला एकदा है ना येस सर हा सर. हा एक्स वाय वाय झेड आणि झेड एक्स चला सांगा फास्ट हा सर त्याचा आन्सर येतं एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर झेड स्क्वेअर. X square Y square Z square. राईट चलो नेक्स्ट ए कॉमा मायनस ए स्क्वेअर कॉमा ए क्यूब Minus A6, sir. राईट इट्स मायनस ए सिक्स बघा पॉवर मोजा 1 Minus A6. हा हे बघा मायनस काय आहे ते एकच मायनस आहे तिथं आणि दुसऱ्या नंतर पॉवर बघा इथं 1 आहे पॉवर सगळं किती झाले 3 आणि 2 5 आणि 1 6 पॉवर राईट नेक्स्ट 2 कॉमा 4y कॉमा एक मिनिट 2 कॉमा 4y कॉमा 8y स्क्वेअर कॉमा 16y क्यूब Sir, answer is 1024 Y6. Y6. राईट चलो श्रावणी राईट प्रांजल राईट ओके सो इट्स 1024 y to the power हे बघा मोजा 3 into 5 5 in 1 6 yes right Gauri right 1024 Y6. हा y6 नाही म्हणायचं रे y to the power 6 पॉवर आहे ना त्याचा ते Okay, sir. नेक्स्ट बघा हा सर आन्सर इज 36 ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर. राईट Sir, 36 A square B square C square.
Sir, 36 a square b square 3 square. Sir, 36 Right. a square b square c square. येस येस तर आपला 36 ला असं पण लिहू शकतो ना आपण 36 ब्रॅकेट 2 into ABC. टू नाही 2 इंटू एबीसी नाही लिहू शकत कारण ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर आहे ना स्क्वेअरला कसं तुम्ही वेगळं काढणार यस सर. हा स्क्वेअर वेगळा नाही काढता येत रे हा 2 जर असला असतं ना असं समजा असलं असतं 2a प्लस 2b मग अशा वेळेस केलं असतं आपण 2 कॉमन घेऊन केलं असतं स्क्वेअरला घेत Minus m. No, minus इकडे minus आहे. स्क्वेअरला कॉमन नाही घेता येत ओके चला लास्ट एक्झाम्पल याच्यातलं m इंटू मायनस mn इंटू हे असं दोन तीन एकत्र येतो ना ब्रॅकेट करून घ्यायचं याला आणि शेवटचं आहे mnp हे आता चुकलंय मला तरी सांगा. हा सर आन्सर इज मायनस एम क्यूब एन स्क्वेअर पी. minus m3 n2 Minus p. m3 नाही रे m क्यूब म्हणायचं cube n 2 m cube sir. हा हा sir minus m cube ओके चल त्यानंतर बघा ही एक्सरसाइज 9.2 संपली त्याच्यानंतर मल्टिप्लाइंग मोनोमियल बाय बायनॉमियल आता अजून थोडी समोरची लेवल आली याच्यामध्ये आता नेक्स्ट लेवल मध्ये काय येईल बघा 4p आणि q प्लस r इथं आहे इंटू सांगा बरं याचं बघा हे 4p दोघांसोबत मल्टिप्लाय करावं लागतं एकदा q सोबत एकदा आणि r सोबत एकदा 4pq plus 4pr. हा सो द आन्सर इज 4pq प्लस 4pr बघा 4p दोघांना कॉमन असल्यामुळे आपण त्यानं काय केलं दोन्हीकडे आलं बघा इकडे पण 4p आलं इकडे पण 4p आलेलं आहे काय सर आन्सर काय म्हणले? आन्सर हे आलं 4pq प्लस 4pr काय करायचं बघा हे जे ब्रॅकेटच्या बाहेरचे दिसतं ना त्याच्यासोबत ब्रॅकेटच्या मधल्या संख्यासोबत त्याचं मल्टिप्लिकेशन आपल्या ठिकाणी करायचं होतं तर आपण जेव्हा ब्रॅकेटच्या बाहेरून मल्टिप्लाय करत असतो आणि मध्ये जेव्हा प्लस सिम्बॉल असते तेव्हा प्रत्येक टर्मशी आपल्याला त्या ठिकाणी मल्टिप्लाय करावं लागते इंटू मध्ये गरज नाही पण जर म्हणजे प्लस सर असेल तुम्ही कसं म्हणाले एकदा सांगा ना. समजा आता बघा 4p आहे ना तर 4p समजा q प्लस r सोबत मल्टिप्लाय करायचं समजा मला तर मला एकदा 4p ला q सोबत मल्टिप्लाय करायचं मध्ये प्लसचं चिन्ह देणार आणि पुन्हा 4p r सोबत मल्टिप्लाय करून 4pr असं देणार आहे की नाही पण समजा जर असं असलं असतं 4p बरं सर आणि आन्सर Q- किती आले त्याचं? नाही ना थांब ऐक की सगळं q प्लस r च्या ऐवजी q इंटू r जर असलं असतं ते कसं आलं असतं 4p QR सरळ आलं असतं असं इंटू असलं असतं तर पण प्लस आहे म्हणून आपण काय करणार त्याला डबल डबल मल्टिप्लाय करावं लागते ठीक आहे दोन्ही याला Q ला आणि R ला लक्षात आलं का आता हा सर कळालं. हो सर त्या मागच्याच आन्सर काय आलं? त्याचं हे 4pq प्लस 4pr ओके सर आणि सर जिथं मायनस असलं तर? मायनस घ्यायचं मग जे असलं ते ओके सर. हा नेक्स्ट बघा AB इंटू ब्रॅकेट मध्ये A मायनस B बघा ट्राय करून सर सांगू त्याचं उत्तर आहे a square b minus ab square. राईट इथे पण तसंच एकदा याच्यासोबत एकदा याच्यासोबत
हाँ सर आंसर इज ए स्क्वेअर बी मायनस ए बी स्क्वेअर. Right. Okay, Shravani Gauri, right. It is a square b minus ab square. A square b minus ab square. हे बघा, हे a आणि a स्क्वेअर नुसतं बीच राहिलं म्हणून मग b मध्ये मायनसचं सिम्बॉल होतं ते दिलं आणि मग नंतर मग ab स्क्वेअर. सो दिस इज युअर आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम. a plus b into 7a square b square. Sir, answer is 7a cube b plus 7a square b cube. हाँ. Yes, right, Gauri, right. Sir, answer is 7a cube b square plus 7a square plus b cube. हाँ, right. बघ काय येईल. हाँ Yes, सर 7 आंसर इज 7a स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस 7b क्यूब ए स्क्वेअर. हा, बघा तुम्हाला जर कळत नसेल ना तर एक स्टेप वाढवून Sir, घ्या ते याच्यात. चुकलं. 7a स्क्वेअर इंटू हे बघा 7a स्क्वेअर इंटू ए आणि पलीकडचं बी स्क्वेअर राहिलेच. थांबा, मग बाहेरचं जे आहे का ते घेतलं आणि मधली पहिली संख्या घेतली ए, मधलं सिम्बॉल दिलं प्लसला प्लस, त्याच्यानंतर पुन्हा बाहेरची संख्या दी 7a स्क्वेअर आणि बी स्क्वेअर आणि मध्ये किती आहे बी. सो आन्सर इज 7 ला 7 ए स्क्वेअर आणि ए इट इज ए क्यूब, बी आणि बी स्क्वेअरला तर काही म्हणजे दुसरं कोणीच नाही सोबत म्हणून बी स्क्वेअर, मध्ये प्लसचं सिम्बॉल आहे त्याच्यात दिलं. हो सर पण ती पहिल्याचीच पद्धत सिंपल जाऊ लागली. हो कोणते करा सारखंच आहे ते. सर फक्त एक्झाम्पल द्यायला दुसऱ्या पद्धतीचं. हा नाही पद्धत तीच आहे रे, फक्त फोडून सांगायला मी थोडस ज्यांना कळत नाही त्यांना. हा डायरेक्ट जर तुम्हाला कळत असेल तर चांगलीच गोष्ट आहे. हा नेक्स्ट बघा. ए स्क्वेअर मायनस 9 इंटू 4a. Sir, answer is 4a cube Sir, minus answer is 4a 36a. cube minus 36a. Sir, Right, 4a okay. cube minus 36a. हा राईट. चलो नेक्स्ट एक्झाम्पल शेवटचं याच्यामधलं बघा. परीक्षा आता माहिती चालू ठेवते कॉपी कॅट. पी क्यूब प्लस क्यू आर सर याचं 0 यायले. अरे आर 0 plus 0 plus 0. अरे याचं सगळं ठेवला. बघा 0 मल्टिप्लाय एनिथिंग बिकम्स. Sir, answer is 0. हा काहीच करायची गरज नाही. 0 असेल तर काय सरळ 0 म्हणायचं, बिकॉज यू नो दॅट एनिथिंग मल्टिप्लाय बाय 0 बिकम्स 0. ओके राईट. सगळ्यांचं उत्तर बरोबर हा झालं. सर ते चार्ट आपण घरून कराव का चार्ट. नाही करून टाकूनच लगेच करू. चला बरं सर. हा बघा ए इंटू ब्रॅकेट बी प्लस सी प्लस डी इंटू ला इंटू
हाँ सर, AB plus आंसर इज plus AD. AB plus AC. AB plus AC plus AD. राईट राईट. AB प्लस AC प्लस AD. ए सगळ्यांसोबतच येईल. हा राईट. श्रावणी गौरी राईट. ओके नेक्स्ट. x प्लस y प्लस सॉरी y मायनस 5 हे एका ब्रॅकेट मध्ये इंटू सेकंड ब्रॅकेट मध्ये घ्या 5xy. बघायचं तीनदा येईल. 1 हे 2 आणि हे 3. Sir, 5x square plus y square minus 25xy. Sir, 5x square y plus 5. No, sir. 5x square y plus. हाँ सर, एकदा ते सेकंडचं हे सांगा ना. काय सांगायचं? हाँ सर, त्या सेकंड याचं आन्सर सांगा ना एकदा ते म्हणजे x प्लस y मायनस 5चं. हा हे काय लिहिलंय मी 5x स्क्वेअर y. सर ने लिहिलंय का? हाँ सर, ते आन्सर आहे का? हा सर, मी सांगितलं होतं सर. लागलं. राईट. श्रावणी तुझ्या गौरी राईट. बघा काय करायचं, एकदा 5xy ला एकदा x सोबत एकदा y सोबत एकदा मायनस 5 एकदा सोबत एकदा. 5xy आणि x किती होतील? 5x स्क्वेअर y. नंतर 5xy आणि y 5xy स्क्वेअर मध्ये मायनसला मायनस द्यायचं आणि 5 इंटू 5 25xy होईल. राईट. येस येस. ओके नेक्स्ट प्रॉब्लेम. 6p स्क्वेअर मायनस 7p. सर याचं 6p क्यूब मायनस 7p. सर, मी आन्सर चॅट मध्ये टाकलेला आहे. ओके अगोदरच का? सर त्याचा आन्सर आहे p क्यूब मायनस 7p स्क्वेअर प्लस 5p. तुमचं चुकलं. त्याचा आन्सर बघा आहे 6p क्यूब मायनस 7p स्क्वेअर प्लस 5p. हो सर, पी कॉमन येते सगळ्यामध्ये. ती मग सगळ्यामध्ये 6p वाढून जाईल. इथं p हो एकच सर, आहे. मी चॅट मध्ये टाकलंय आन्सर. हो हो. इथं काहीच नाही म्हणजे एक येईल. हे झालं उत्तर. चला राईट. श्रावणी गौरी ऋषिकेश कृष्णा राईट. ओके नेक्स्ट बघा. p स्क्वेअर मायनस q स्क्वेअर हे ब्रॅकेट मध्ये घ्या आणि इंटू 4p स्क्वेअर q स्क्वेअर. सर त्याचा आन्सर 4. Sir, answer is 4p 4 q square square minus
p square q 4. एकदा उत्तर एकेकाने उत्तर द्या रे. एकदाच हे करू नका, गडबड करू नका. सर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये बोलायला four हो सांगा. सर, ते प्रांजलचा आणि ऋषीचा एकच मोबाईल आहे, तर ते भांडणं करायले तर. सर कृष्णा पण आमच्या जवळच बसलाय. बर बर. हा, हे बघा, हे एक आणि हे दुसऱ्या सोबत काय येईल बघा. 4 ला तर कोणी कोएफिशियंट नाहीच इथं, म्हणजे सरळ 4. पी स्क्वेअर आहे का नाही, मग हे स्क्वेअर आणि हे स्क्वेअर म्हणजे पी चा पॉवर 4 आणि क्यू स्क्वेअर सोबत कोणीच नाही, मग एकटाच क्यू स्क्वेअर. हा, त्यानंतर मध्ये मायनसला मायनस. त्यानंतर बघा 4p स्क्वेअरला तर कोणी सोबत नाही, त्याच्यामुळे तसं लिहून टाकलं ते. पण क्यू स्क्वेअर आहे इथं, आहे की नाही, तर क्यू स्क्वेअर आणि हे स्क्वेअर म्हणजे क्यू चा पॉवर 4. चला, आलं का सगळ्यांचं असं? ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. a प्लस b प्लस c इंटू ए बी सी. सर आन्सर आहे ए स्क्वेअर. सर माईक बंद करा लावा ना. सर हे माहित बी सी बाकीच्या माहित प्लस ए बी स्क्वेअर सी ए प्लस ए बी सी स्क्वेअर. ए बी सी स्क्वेअर. सर ए स्क्वेअर बी सी प्लस ए बी स्क्वेअर सी प्लस ए बी सी स्क्वेअर. ओके ओके. हा, बघा, हे एक होईल, याच्या सोबत येईल आणि हे याच्या सोबत येईल. काय येईल? ए इंटू ए स्क्वेअर बी सी प्लस ला प्लस, नंतर ए बी स्क्वेअर सी आणि थर्ड काय येईल? ए बी सी स्क्वेअर. हा सर, माझं आन्सर चुकले. हा, राईट. श्रावणी सत्यम राईट. गौरी राईट. येस, ऋषिकेश राईट. चला नेक्स्ट बघा. नेक्स्ट झालं वाटतं, 1 मिनिट. चलो नेक्स्ट प्रॉब्लेम. फाइंड द प्रोडक्ट. फाइंड द प्रोडक्ट काय येईल? ए स्क्वेअर इंटू 2 इंटू ए टू द पॉवर 22 इंटू 4a 26. बघा किती मोठ्याले पॉवर आहे, कुठून जायचं नाही. सर अन्ना से 8a50. 8a50. हा, 4 दुनी 8. बघा 2 आणि हे 22 म्हणजे 22 आणि 2 23 24. 24 आणि 26 मीन्स 50. राईट राईट राईट. गौरी, ऋषिकेश, ऋतुजा राईट. ओके, नेक्स्ट.
Sir, answer is -3/5 x cube y cube. सर मेथड सांगा. सर मेथड सांगा. हो हो, एक सेकंड. बघा, असं प्रॉब्लेम आल्यावर काय करायचं बघा. सरळ कोइफिशियंट एकत्र घ्यायचे. सर तुमचा बोर्ड दिसेना. त्यामुळे बाकी सगळे शांत ऐका, आता कोणी बोलू नका, सगळं व्यवस्थित ऐका प्रॉब्लेम एकदा. आता बघा, मी काय म्हणलं, कोइफिशियंट एकत्र घ्या आणि व्हेरिएबल एकत्र घ्या. पहिल्यांदा बघा, एक मायनस आहे, दुसरं प्लस येईल, तर सिम्बॉल काय येईल, आन्सरचं सिम्बॉल काय येईल सांगा मग. मायनस. राईट. एक मायनस दुसरं प्लस आहे म्हणल्यामुळे आन्सरला येईल मायनस. आता काय करा, सरळ तुम्ही कोइफिशियंट एकत्र घ्या. बघा, 2/3 आणि 9/10. Sir, answer is -4p4q4. उद्या मग दुसरे प्रॉब्लेम सांगा तसे उत्तर. आता एवढं ऐका फक्त. 2/3 इंटू 9/10 सर घेतलं का. कोइफिशियंट आपण सारखे घेतले, जवळ घेतले, ठीक आहे. आता व्हेरिएबल बघा, इथं x 2 आहेत, इथं एकच आहे, म्हणजे 2 आणि 1 किती, 3. चला, त्याच्यानंतर y पण बघा, इकडे 1 आहे, इकडे 2 आहेत, 2 आणि 1 3. चला, इथपर्यंत कळालं का. यस. हा, आता बघा, 2 1 चा 1, 2 5 चा 10, 3 1 चा 1, 3 3 चा 9. सो ओनली -3/5 तिथं उरतंय. आणि पलीकडचे व्हेरिएबल घ्या. यस सर, आलं सर. y क्यूब. ओके. आता दुसरं करता का, असं करून बघा. यस सर. Sir, last x sits for 10. हो Sir, x10 आलं. x10 सर. थांबा, एक राहिले, थांबा रे. हे सर करा. त्याच्या खाली एक बाकी आहे सर, एक -10/3. x10 आहे सर त्याचं. अरे, एक राहिले अजून, हे राहिले. हा सर, त्याचं उत्तर -4p4q4. बरं, थांबा. प्रॉब्लेमच माहित नाही, उत्तर कसं सांगा. हा, आता सांगा. व्हेरिएबल एकत्र घ्या. Sir, आणि -4p4q4. बघा, कोइफिशियंट जवळ घ्या. -10/3, इकडे काय येईल, हे 6/5, आणि तिकडे हे घ्या व्हेरिएबल p. बघा, p4 q4, p to the power 4, q to the power 4, right. 3 1 चा 1, 3 2 चा 6, 5 1 चा 1, 5 2 चा 10, म्हणजे सरळ -4 p to the power 4 आणि q to the power 4. राईट. येस, गौरी श्रावण, राईट. इट्स अ -4 q4. ओके. आणि शेवटचं बघा, एक x इंटू x² इंटू x3 इंटू x4. आता सांगा. x10 येते त्याचं सर. सर बघा, 2 इंटू 2 + 1 3, 3 + 3 6, 6 + 4 10. पॉवरची ऍडिशन.
चला नेक्स्ट एक्झाम्पल बघा. एक मिनिट मी एक्झाम्पल शो करतो हा, एक मिनिट थांबा. सर मी एक्झाम्पल दाखवू का? एक मिनिट दाखवलो मी. चला बघा. सिम्प्लिफाय 3x, 4x minus 5 plus 3. Find its value for x is equal to 3 and x is equal to half. एकदा काय करा, फास्ट ज्यांच्याकडे बुक नाही त्यांनी लिहून घ्या, मग आपण एकदा डिस्कस करू. सगळं लिहू नका, आज फक्त वरचे 2 लिहा. आज वरचे 2च होतील. पहिले 2 लिहा बघा. हे एक लिहा, हे एक लिहा आणि हे एक. चला झालं का? यस सर. ओके चल. सर तुम्ही एक प्रॉब्लेम करून दाखवा. हो हो. बघा प्रॉब्लेम काय आहे ते. 3x 4x minus 5 plus 3. So find its value for x is equal to 3. पहिल्यांदा बघा, पहिला प्रश्न काय म्हणते, x is equal to 3 साठी याची व्हॅल्यू शोधा. सरळ बघा, ज्या ठिकाणी x आहे का तिथं 3 घ्यायचं सरळ. काय येईल बघा मग, 3 into 3 मध्ये काय येईल, 4 into 9 minus 5 plus 3. काय केलं आपण, जस्ट x हा 3 ने रिप्लेस केला. आता मल्टिप्लिकेशन करा पटपट. बघा 3 into 3 9. बघा 9 चौक 36 मायनस सर 4 into 9 कसं होईल सर? x च्या ऐवजी 9 ठेवलं. सॉरी 3 ठेवा, 9 नाही 3 आहे ते. हा सर तेच हा म्हणलं. 3 ठेवायचं. हा 3 ठेवायचं, 9 नाही 3. हा मग किती येईल बघा, 4 3 चा 12. चला आता काय येईल बघा, मधलं ब्रॅकेट सोडून घ्या आधी. 12 तून 5 गेले 7 आणि प्लस 3 ला प्लस 3. आधी मल्टिप्लिकेशन करायचा, बोर्डमास फॉलो करायचा. बघा 9 7 63. राईट. सो 66 इज द राईट आन्सर. येस गौरी राईट. चला नेक्स्ट बघा. नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये काय ठेवायचं, हाफ ठेवायचं तिथंच. सर काय येईल, आता x च्या ठिकाणी हाफ ठेवायलो मी. हा 4 into हाफ minus 5 plus 3. बघा काहीच केलं नाही, x च्या ठिकाणी हाफ ठेवलंय. हा बघा 2 1 चा 1, 2 2 चा 4. सर -3/2. हा इथं काय उरलं, फक्त 2 उरलं. इथं -5 उरला, इथं प्लस 3 ला प्लस 3. माईक बंद करावे सगळं. हा नंतर बघा 5 मधनं 2 गेले, सर 66. कोणते मायनसचे 3. हा 3/2 into -3.
plus 3. 3 into 3 minus 9/2 plus 3. सर हा टाइम सांगा ना. टाइम हो झालं हे एवढं जम झालं की टाइम सांगू आपण. गणित तर घ्या पहिले. -3/2. हा 2 न मल्टिप्लाय केलं 2 न डिवाइड केलं काहीच फरक पडत नाही. मल्टिप्लिकेशन साठी केलं आपण ते. सर -3/2. -3/2. राईट राईट. सर क्लासचा हेच Right. रेग्युलर टाइम राहू द्या. -3/2. येस येस. सर क्लास हेच टाइम राहू द्या. हो थांबा. आमचे शाळेचे क्लास असतात सर या टायमाला 1 वाजून 10 पर्यंत. मग आज नव्हता का? काय आज म्हणजे नव्हता क्लास का? होता? होता का? बर बर. तुमचा किती 1:10 ला असते का? 1:10 पर्यंत? 1:10 वाजेपर्यंत. सर सकाळी घ्या. सकाळी किती वाजता क्लास होता तुमचे? 9:30. सर सकाळी 7:00 9:30 मग सर 8:30 ते 9:30 घ्या. नाही रे बॅच दुसरी बॅच आहे 10वीची बॅच असते आपली. सर त्यांचा चेंज करा ना. सर 4च्या नंतर घेऊ शकत ना. नाही सर 5च्या 5 नंतर. वाजता हा 5 वाजता प्रॉब्लेम आहे का? संध्याकाळी 5 वाजता कोणाला प्रॉब्लेम आहे का? नाही सर 5 नाही सर, वाजता problem 5 वाजता. जमतंय. नाही सर जमते 5ला. ओके चला 5 फिक्स राहू द्या मग. सर मग उद्यापासून घ्यायला का 5? सर नाही तर 6ला घ्या ना 6ला. सर 6ला घ्या ना 6ला. सर 6ला घ्या मला 5ला प्रॉब्लेम आहे. 6ला घ्या ना. हो सर 6ला घ्या. सर 6ला घ्या. 6ला घ्या. सर 6ला घ्या. 6ला घ्या सर. सर 6ला घ्या. सर 6ला घ्या. सर 6लाच घ्या 6ला. काही प्रॉब्लेम येत नाही ना सर. 6ला सगळंच बंद हो, सर, होते 6ला त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही. आता काहीच काढू नका कोणी. 6 कन्फर्म. ठीक आहे. हा हो कन्फर्म सर. बाय सर. ओके बाय. 6 कन्फर्म. आता उगा काय म्हणू नका काही नाही. ऍडजस्ट होते. ऍडजस्ट करा काहीतरी. कसं सगळ्यांचं तर ऍडजस्ट होऊ शकत नाही ना. काहीतरी ऍडजस्ट करावं लागतं आपल्याला. ठीक आहे. 6 कन्फर्म. सर 6ला नाही होत. ओके आता काय प्रॉब्लेम आहे 6ला? तसं म्हटलं तर मग कोणताच टाइम होत नाही बघा. काय कोणाला काहीतरी ऍडजस्ट करावंच लागते. सर 5 ते 6 घ्या ना. ओके हा बाय सर बाय. काय झालं? 6ला काय क्लास असते का? बाय सर. ओके 6ला क्लास असते सर. कशाचा? सर जे फिक्स टाइम आहे ना ते ग्रुपवर टाकून टाका नंतर. हो टाक. बाय सर. ओके बाय. तुझा कोणता क्लास आहे 6 वाजता?